हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 34 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। त्याच्या पहिले आपल्याला माप बघायचे आहेत। पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती आहे 34 इंच, कंबर आहे 30 इंच, बाही आहे 6 इंच, दंडगेर आहे 12 इंच, शोल्डर आहे 11, मागचा गळा आहे 10 इंच, पुढचा आहे 6 इंच। सर्वात प्रथम मी पेपर फोल्ड करून घेतला आहे। उंची टाकून घेऊ आपण। 13 इंच उंची आहे तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, 14 इंच तिथे टिक मार्क करून घ्यायचं आहे। कंबर आहे 30 इंच तर त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच, तिथे एक टिक मार्क करून 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मोंडा आहे आपला 5.5 इंच, तिथे एक टिक मार्क करून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे 8.5 इंच, शिलाई मार्जिंग 2 इंच। आपल्याला आता गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावरती, 5.5 इंचावरती शोल्डर, मोंढा 6 इंचावरती, 34 साईज छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 8.5 इंच, 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी। सरळ रेष ओढून घ्यायची आहे। मोंड्याच्या साईडला चौकोन करून घ्यायचं आहे। गळ्याची उंची टाकायची आहे 6 इंच, गळ्याच्या साईडने पण चौकोन करून घ्यायचा आहे। एक 1.5 इंचावरती आणि एक इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। गळ्याच्या साईडला पण 1 इंचावरती करून घ्यायचं आहे। गोलाकारामध्ये असा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडने गोलाकारमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचा। मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती क्रॉसपट्टीसाठी, गळ्याच्या साईडने 1-2.5 इंचावरती आणि 1-3.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी। सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे।
क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊ. आता जिथे आपण टिक मार्क केला होता तिथे गळ्याचा आकार कटोरीचा आकार देऊन घेऊ. कटोरीचा आकार गोलाकारमध्ये देऊन घ्यायचा आहे. शिलाई मार्जिनची रेष ओढून घेऊ एक. शोल्डर, आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. मोंड्याच्या साईडने कट करू. शोल्डर कट करू. पेपर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. मधोमध कट करून घ्यायचा आहे. गळा आहे आपला 10 इंच. अडीच इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे. चौकोन करून घ्यायचा एक. गळ्याचा असा गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही इथं कोणचा पण आकार देऊ शकता गळ्याला. कट करून घ्यायचा आहे गळा. आपल्याला पाठीमागचा टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे 4 इंचावरती. उभा 4 इंचावरतीच टाकायचा आहे. दोन्ही साईडने शिलाई मार्जिन देऊन जॉईन करून घ्यायचे. आपण आता कटोरी कट करून घेऊ. सर्वात प्रथम आपण क्रॉसपट्टी कट करू. मोंड्याच्या साईडने पुढची साईड कट करून घेऊ. गळा कट करू. कटोरी आपल्याला आता ही कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे.
आपण आता कटोरी वाढवून घेऊ पुढच्या पेपरवर. कटोरी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. आपल्याला दोन्ही साईडनी 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे. जॉईन करून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने रेष ओढून घ्यायची आहे. कटोरीचा गोलाकारमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला आता याचं सेंटर काढायचं आहे. सेंटरला टिक मार्क करून घ्यायचं आहे. खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती एक टिक मार्क करायचा आहे. रेषा जोडून घ्यायची आहे. जिथे आपण टिक मार्क केला होता खाली तिथून जॉईन करून घ्यायचे. आपल्याला आता टक्स पॉईंट टाकायचा आहे 1.5 इंचावरती. कटोरी कट करून घ्यायची आहे. गोलाकारमध्ये अशी कटोरी कट करून घ्यायची आहे. चौथी साईज कटोरी पॅटर्न तयार झालेला आहे. आपण आता हेच पॅटर्न ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज कट करू. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण बाही कट करू. आपली बाही आहे 6 इंच. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. शिलाई मार्जिन दंड घेर घ्यायचा आहे. आपल्याला 12 इंच आहे तर 6 इंचावरती 2 इंच शिलाई मार्जिन. एक चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथून खाली आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. एक इंचावरती आणि 2 इंचावरती टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे.
स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथं 1.5-2 पर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकता. बाही कट करून घ्यायची आहे. पुढच्या साईडने जोडत असतो आपण, तो आकार कट करून घ्यायचा आहे बाहीचा. आपली बाही तयार आहे. मागची साईड, स्लीव्ज, पुढची साईड, कटोरी ब्लाऊज 34 साईजचं कटोरी पॅटर्न ब्लाऊजचं तयार आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.